1,07,00,000पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ आहे त्या पात्र अर्जांचे जवळपास 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आताच महिला व बालिका सेवाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आज मंगळवार रोजी, उद्या बुधवार रोजी आणि परवा दिवशी गुरुवार रोजी, तर या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष्मीपूजन 100% गोड सुद्धा होताच आहे। त्याचप्रमाणे उद्या दिवाळीचा पाडवा गोड होईल आणि परवा दिवशी लाडक्या बहिणींनो भाऊबीज सुद्धा गोडच होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची 3 दिवसांमध्ये भरपूर दिवसांची प्रतीक्षा सामणार आहे। बघा, तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे मागच्या 5 ते 6 दिवसांपूर्वी जमा झालेला आहे। तर तुम्हाला ऑक्टोबर महिन्याची, नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा लागलेली होती। आता तुमची खऱ्या अर्थाने ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण प्रत्यक्षामध्ये आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। त्यामुळे लाडकी बहिणींनो, आज दुपारी या ठिकाणी 3 वाजल्यापासून हे पैसे जमायला सुरुवात झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडकी बहिणींची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। म्हणजेच लाडकी बहिणींनो, तुम्हाला प्रत्येक सणाला कोणतं ना कोणतं गिफ्ट देण्यात आलेलं आहे। प्रत्येक सणाला सरकारकडून ओवाळणी सुद्धा देण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे लक्ष्मी पूजनाच्या निमित्तानं ओवाळणी वाटप होत आहे, पाडव्याच्या निमित्तानं बोनस वाटप होत आहे आणि भाऊबीजची ओवाळणी आजपासून वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। तशा प्रकारची माहिती आताच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून पत्रकारांशी बोलत असताना दिलेली आहे। पत्रकारांशी बोलत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजनेविषयी काय आनंदाची बातमी दिलेली आहे लाडकी बहिणींनो, तुम्ही सुद्धा ऐकायची आहे। तुमच्या खात्यात 2 हप्ते जमा होणार म्हणजे होणार। आता बघा लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी ओवाळणीचे एकत्रितपणे 3,000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने सर्वच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर तुम्हाला सुद्धा लाडक्या बहिणींनो, आज लक्ष्मी पूजनाच्या निमित्तानं ओवाळणी वाटप होत आहे, उद्या पाडव्याच्या निमित्तानं ओवाळणी वाटप होईल आणि परवा दिवशी भाऊबीजच्या निमित्तानं ओवाळणी वाटप सुद्धा होणार आहे। एकंदरीत सर्वच लाडक्या बहिणींची 3 दिवसांमध्ये भरपूर दिवसांची प्रतीक्षा सामणार आहे। आता लाडक्या बहिणींना काळजी करायची कसली गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, सरकारच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। आज दुपारी 3 वाजल्यापासून हे पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे। बघा, आज सकाळी 7 वाजल्यापासून पैसे येतील, पैसे जमवतील अशा प्रकारच्या बातम्या फिरत होत्या, परंतु लाडक्या बहिणींना सकाळपासून तांत्रिक अडचण असल्यामुळे आज या ठिकाणी मंगळवारी पैसे आलेले नव्हते। परंतु लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी 3 वाजल्यापासून मंगळवारी हे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेलं आहे। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लक्ष्मी जमावायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आज मंगळवार आहे, 21 ऑक्टोबर आहे, उद्या बुधवार आहे, उद्या 22 ऑक्टोबर आहे, परवा दिवशी गुरुवार आहे, परवा दिवशी 23 ऑक्टोबर। म्हणजेच या 3 दिवसांमध्ये सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी निधी वाटप होणार आहे। एकत्रित सर्व लाडक्या बहिणींची या 3 दिवसांमध्ये दिवाळी गोड सुद्धा होतच आहे। तशा प्रकारची माहिती आताच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। खटाखट पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप करायला सुरुवात केलेली आहे। थेट उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा काय म्हणतायत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। त्या महिन्यातले पण लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत, ते त्यांच्या अकाउंटला जातील। आता बघा लाडक्या बहिणींना, अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय करणार नाही। सर्व लाडक्या बहिणींना निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा भरपूर दिवसांची या ठिकाणी संपत आहे। बघा लाडक्या बहिणींना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या बातम्या फिरत होत्या, परंतु आज प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। त्यामुळे सर्व लाडक्या
लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. लाडक्या बहिणी आज सकाळपासून आनंदाने नाचायला सुद्धा लागलेले आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत मंगळवार, बुधवार आणि गुरुवार सर्व लाडक्या बहिणींचा गोड सुद्धा होतच आहे. बघा लाडक्या बहिणींनो, मंगळवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, बुधवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, गुरुवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तुमचे सुद्धा ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपणार आहे. आता सप्टेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे. तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा लागलेली होती, परंतु आज खऱ्या अर्थाने ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्या लाडक्या बहिणी भावाने या ठिकाणी लाडक्या बहिणींना दिवाळीच्या निमित्तानं या ठिकाणी ओवाळणीचे पैसे वाटप करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, 23 ऑक्टोबर गुरुवार रोजी 22 आहे, तर त्या 22 ओवाळणी आजपासूनच वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की तुमच्या भावाचा शब्द 100% पक्का असतो. एकनाथ शिंदे साहेब दिलेला शब्द पाळत असतात. आता हा शब्द एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्यामुळे हा शब्द 100% पूर्ण होत आहे. सत्यामध्ये उतरायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण बघून घेऊयात की एकंदरीत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज ओवाळणीचे पैसे किती रुपये वाटप होत आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होत आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यांना कशा पद्धतीने प्राधान्य देण्यात आलेलं आहे. म्हणजेच मंगळवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, बुधवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, गुरुवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे त्याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि याच बैठकीमधून निधी वाटपाचा आदेश देण्यात आलेला होता आणि त्याप्रमाणे निधी वाटपाला सुरुवात सुद्धा झालेली आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, हे जे 22 ओवाळणी आहे तर ही 22 ओवाळणी सरसकट सर्व लाडक्या बहिणींना मिळणार नाही. म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्याच लाडक्या बहिणींना 22 ओवाळणी वाटप होईल अशा प्रकारची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तरच मला ओवाळणी विस्तार सुद्धा होणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण बघून घेऊयात की एकंदरीत कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमायला सुरुवात झालेली आहे, ओवाळणीचे एकंदरीत किती पैसे वाटप होत आहेत आणि लाडक्या बहिणींना उद्या पाडवा आहे तर उद्या पाडव्यानिमित्त कोणकोणत्या बहिणींना पैसे वाटप होतील, परवा दिवशी 22 निमित्तानं कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे वाटप होतील याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. परंतु लाडक्या बहिणींना, आज राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. जर तुम्ही या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींपैकी असाल तर तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही. कारण सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आदेश देण्यात आलेला आहे की ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे वाटप करा. परंतु ज्या लाडक्या बहिणी गरजू नसतील, ज्या लाडक्या बहिणी श्रीमंत असतील अशा लाडक्या बहिणींना पैसे वाटप करू नका अशा प्रकारचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. बघा लाडक्या बहिणींना, सरकारने दिलेल्या माहितीनुसार पात्रता तपासूनच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहे. बहिणींच्या खात्यामध्ये ओवाळणीचे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे. तर एकंदरीत कोणकोणत्या पात्रता, कोणकोणत्या गोष्टींची तपासणी केली जात आहे त्याचीच माहिती या ठिकाणी वाचून दाखवत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, फक्त 1 मिनिट हा व्हिडिओ काळजीपूर्वक सुद्धा पाहायचा आहे. बघा, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आलेली होती. याच बैठकीमधून डीबीटीचं बटन दाबून बहिणींच्या खात्यामध्ये ओवाळणीचे पैसे वाटप करायला आज मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या 3 दिवसांमध्ये निवड सुद्धा करण्यात आलेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना, आज मंगळवारी पैसे येणार आहेत, उद्या बुधवारी सुद्धा पैसे येतील, परवा दिवशी गुरुवारी सुद्धा पैसे वाटप होतील. परंतु लाडक्या बहिणींना, सध्याच्या स्थितीला ज्या अफवा पसरवलेल्या होत्या की लाडक्या बहिणींना 5,000, 10,000चा बोनस मिळणार, ओवाळणी मिळणार, तर बघा लाडक्या बहिणींना, सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व सरकारी योजनांचे पैसे सोडायचे आहेत. त्यामुळे फक्त लाडक्या बहिणींना जास्त पैसे देण्यात आले तर उर्वरित योजनांचे पैसे सोडण्यासाठी अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सरकारने डॉक्युलेटी वापरलेले आहे की लाडक्या बहिणींना या ठिकाणी 22 ओवाळणी 3,000 रुपये, शेतकरी बांधव असतील तर त्यांना पैसे वाटप करायचे आहेत, निराधार योजनेचे लाभार्थी असतील तर त्यांना सुद्धा पैसे द्यायचे आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना 3,000 रुपयांचा बोनस या ठिकाणी वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. बघा लाडक्या बहिणींना, सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला असेल तर तुम्हाला 3,000 रुपये मिळतील. परंतु ज्यांना सप्टेंबरच हप्ता आलेला नसेल त्यांना एकत्रितपणे 4,500 रुपये वाटप करण्याचे परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे. बघा लाडक्या बहिणींना, आता या ठिकाणी आपण बघून घेऊयात की राज्य सरकारकडून या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे
आहे, कोणकोणत्या बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे, म्हणजेच लाडक्या बहिणींनो या ठिकाणी सर्वात अगोदर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होत आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवत आहे। त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद सुद्धा करायचं नाही। परंतु लाडक्या बहिणींनो या ठिकाणी जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा पात्रतांमध्ये बसत आहात का, नियमांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये नियमांमध्ये बसत असतील त्यांनाच पैसे वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहे। कारण लाडक्या बहिणींनो दिवाळी हा सण सर्वात मोठा सण असतो, त्या पार्श्वभूमीवरती सरकारच्या माध्यमातून हे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत। बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून संक्रांतीला पैसे वाटप केले जातील अशा बातम्या फिरवलेल्या होत्या। त्याचप्रमाणे महिला दिन होता, तर या महिला दिनानिमित्त पैसे वाटप केले जातील, लाडक्या बहिणींना महिला दिनानिमित्त ओवाळणी दिली जाईल अशा बातम्या फिरत होत्या। परंतु संक्रांतीला पैसे मिळालेले नाहीत, ओवाळणी मिळालेली नव्हते, त्यानंतर महिला दिनानिमित्त सुद्धा ओवाळणी मिळालेली नव्हती। त्यानंतर या ठिकाणी आपलं धुलीवंदन आला, होळी आला, होळी सणाला या ठिकाणी लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळेल असं वाटलं होतं, परंतु होळीनिमित्त सुद्धा ओवाळणी मिळालेली नव्हती। त्यानंतर लाडक्या बहिणींना पुढचा सण नवरात्रीचा आला, नवरात्रीला सुद्धा या ठिकाणी लाडक्या बहिणींना नवरात्रीची ओवाळणी मिळालेली नव्हती, गुढीपाडव्याला सुद्धा ओवाळणी मिळालेली नव्हती, रक्षाबंधनला फक्त 1500 रुपयांची ओवाळणी देण्यात आलेली होती। त्यानंतर दसरा आला, तर या दसऱ्याला सुद्धा ओवाळणी देण्यात आलेली नव्हती। त्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज होत्या। लाडक्या बहिणी म्हटल्या की यावेळेस मतदान केलेलं आहे, आता पुढच्या वेळेस मतदान करणार नाही। तर अशा प्रकारचे या ज्या लाडक्या बहिणींचं म्हणणं होतं, तर ते म्हणणं सरकारपर्यंत पोहोचलेलं होतं आणि सरकारला सुद्धा लक्षात आलं की लाडक्या बहिणींना आपण जर यावेळेस दिवाळीला ओवाळणी दिली नाही तर लाडक्या बहिणी आपल्याला मतदान करणार नाहीत। या सर्व गोष्टींचा विचार करून आणि राज्यामध्ये मान्सूनच्या परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे लाडक्या बहिणींचं नुकसान झालेलं होतं, लाडक्या बहिणींचे घरे वाहून गेलेले होते, तर अशा सर्व गोष्टींचा विचार करून सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेला होता आणि तो निर्णय आजपासून अंमलात यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच प्रत्यक्षामध्ये आज मंगळवार, उद्या बुधवार, परवा दिवशी गुरुवार म्हणजेच 21 ऑक्टोबर, 22 ऑक्टोबर, 23 ऑक्टोबर म्हणजेच लाडक्या बहिणींनो आज लक्ष्मीपूजन आहे, उद्या दिवाळीचा पाडवा, परवा दिवशी भाऊबीज आहे। तर हे 3 दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे, कारण हे सणाचे दिवस आहे। काल सुद्धा 20 ऑक्टोबर होता, काल नरक चतुर्थी होती, नरक चतुर्थी निमित्त सुद्धा काही मुबलक बहिणींना पैसे आलेले आहेत, परंतु काल या ठिकाणी काही बँकांना सुट्टी असल्यामुळे काल जास्तीत जास्त पैसे वाटप करणं शक्य झालेलं नव्हतं। परंतु लाडक्या बहिणींनो आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये सर्वात जास्त मोठा टप्पा वितरित होत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आज जिल्हा आहे, उद्या जिल्हा आहे का परवा जिल्हा आहे हे कान देऊन ऐकायचं आहे, जेणेकरून आज जिल्हा असेल तर आज पैसे येतील, उद्याचा जिल्हा असेल तर उद्या पैसे येतील, परवाचा जिल्हा असेल तर परवा सुद्धा पैसे वाटप होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, जेणेकरून तुमचे या ठिकाणी भाऊबीजच्या ओवाळणीची प्रतीक्षा संपून जाईल, प्रत्यक्षामध्ये खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा येऊन जाणार आहे। तर आपण या ठिकाणी सर्वात अगोदर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी बघून घेऊयात, परंतु जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर लाडक्या बहिणींनो तुम्ही या भाऊबीजच्या ओवाळणीसाठी पात्र ठरत आहात का, पाडव्याच्या ओवाळणीसाठी पात्र ठरत आहात का, लक्ष्मीपूजनच्या ओवाळणीसाठी पात्र ठरत आहात का? कारण सरकारकडे निधीची कमतरता असल्यामुळे सर्वच लाडक्या बहिणींना हे पैसे वाटप करण्यास शक्य होणार नाही। म्हणजेच निवडणुकीच्या वेळेस ज्याप्रमाणे सरसकट पैसे सोडण्यात आलेले होते त्याप्रमाणे आता दिवाळीनिमित्त हे पैसे वाटप होणार नाही। तर या पात्रतापासूनच लाडक्या बहिणींना पैसे वाटप होत आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा या भाऊबीजच्या ओवाळणीसाठी, पाडव्याच्या ओवाळणीसाठी, लक्ष्मीपूजनाच्या ओवाळणीसाठी पात्र ठरत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी पात्रता वाचून दाखवतो, तर याच्यामध्ये पहिली पात्रता 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। बघा ज्या ज्या लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसेल त्यांना ओवाळणी मिळणार आहे। त्यानंतर उत्पन्न कमी असायला पाहिजे, पिवळे किंवा केसरी रेशनधारक लाडक्या बहिणी असायला पाहिजेत, लाडक्या बहिणींचं वय 65 वर्षांपेक्षा कमी असायला पाहिजे, घरामधील फक्त 2च महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असायला पाहिजेत। बघा जर तुम्ही अशा पद्धतीने या पात्रतांमध्ये या नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो पात्रता बघितली आहेत, आता आपण या ठिकाणी जास्त वेळ न घालवता जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सुद्धा सांगत आहे, त्यामुळे जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊन जाईल। सर्व लाडक्या बहिणींना हप्त्यांचे पैसे वाटप होतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडथळा निर्माण होऊ शकतो। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, अन्यथा लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे येण्यासाठी अडथळा येईल। सर्व लाडक्या बहिणींना पैसे जमवतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे जमवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी सुद्धा येणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर पुणे जिल्हा, बघा पुणे जिल्ह्याला सर्वात अगोदर प्राधान्य देण्यात आलेलं आहे, त्यानंतर दुसरा जिल्हा रायगड जिल्हा, तिसरा रत्नागिरी, त्यानंतर हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्हा, परभणी असेल, बीड असेल,
अकोला असेल, जळगाव असेल, जालना असेल, त्यासोबत गोंदिया असेल, रत्नागिरी असेल, तर अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होतील. म्हणजेच मंगळवारी आज या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, बुधवारी आणि या ठिकाणी गुरुवारी सुद्धा पैसे वाटप होतील. बघा लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये दिवाळी गोड करण्यासाठी दिवाळीच्या अगोदर वाटप केलेला होता. आता भाऊबीज तुमची गोड करण्यात येणार आहे, त्यामुळे भाऊबीज ओवाळणी आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वाटप करायला सुरुवात केलेली आहे. पाडव्याची ओवाळणी सुद्धा आजपासून वाटप करायला सुरुवात केलेली आहे. बघा काही लाडक्या बहिणींना आज ओवाळणी मिळेल, उद्या काही लाडक्या बहिणींना, परवा दिवशी काही लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळेल. कारण लाडक्या बहिणींना हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून वाटप होत असतात आणि हे पैसे एकाच दिवशी वाटप करणं शक्य होत नसतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे. 3 तारखांना या ठिकाणी हे पैसे वाटप होत आहेत. बघा लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती आलेली होती. हे माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा सत्य माहिती समजून जाईल. तर बघा लाडक्या बहिणीनं एक गोष्ट लक्षात घ्या, आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना दिवाळीनिमित्त मोठं गिफ्ट देण्यात येणार होतं. तर ते गिफ्ट म्हणजे हे ओवाळणीचं गिफ्ट आहे. बघा सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना यंदाची भाऊबीज ओवाळणी या ठिकाणी देण्यात येईल अशा पद्धतीने बातम्या फिरत आहेत. लवकरच याच्यावरती परिपत्रक काढण्यात येईल. मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मिळणार आहे.